हॅलो स्टुडंट्स, आपण पहिल्या व्हिडिओमध्ये मिनी अँड विनी ही ललबाय कविता अंगाई गीत बघितलेलं आहे. आता त्याच्या खालचे आपण प्रश्न बघायचे आहेत. पॉइंटर्स त्याच्या आधीवरती शब्दार्थ दिलेले आहेत. तर तुम्ही पहिल्यांदा कविता लिहा, त्याच्यानंतर शब्दार्थ वहीमध्ये लिहा आणि पॉइंटर्स पहिला आहे लर्न द पोएम बाय हार्ट अँड रिसाइट इट. म्हणजे कविता तोंडपाठ करायची आहे आणि तालासुरात मोठ्या आवाजात म्हणून दाखवायची आहे. त्याचा एक व्हिडिओ करायचा आहे. कविता म्हणतायत तुम्ही असा, आणि तो मला पाठवायचा आहे ग्रुपवरती. कविता मी व्हिडिओमध्ये म्हणून दाखवलेली आहे, त्या चालीत तुम्हीसुद्धा म्हणायची आहे. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न आहे फाइंड द रायमिंग वर्ड्स फ्रॉम द पोएम. कवितेमधले यमक जुळणारे शब्द तुम्हाला शोधायचे आहेत. त्याच्यासाठी तुम्हाला पहिला शब्द दिलेला आहे, दुसरा तुम्ही कवितेतून शोधून लिहू शकता. आपले रायमिंग वर्ड्स 5वीमध्ये सुद्धा अनेक झालेले आहेत. त्याच्यानंतर तिसरा प्रश्न आहे फ्रॉम द पोएम कॉपी द फॉलोइंग वर्ड्स. म्हणजे कवितेतून पुढील शब्द लिहा. पहिलं आहे त्यातलं वर्ड्स बिगिन विथ एस. म्हणजे एसनी सुरू होणारे शब्द कवितेतून शोधून लिहायचे. 3 पेअर्स ऑफ अपोजिट. कवितेतल्या 3 जोड्या लिहायच्यात विरुद्धार्थी शब्दांच्या. त्याच्यानंतर वर्ड्स दॅट हॅव लेटर आय. म्हणजे असे शब्द शोधायचे की ज्याच्यामध्ये लेटर एल आहे. ते वर्ड्स दॅट हॅव द लेटर एल. एल हे अक्षर, मुळाक्षर असलेले शब्द कवितेतले शोधून तुम्हाला लिहायचे आहे. आणि चौथा आहे 4 थिंग्स यू मे सी इन द स्काय. आकाशात दिसणाऱ्या 4 वेगवेगळ्या वस्तूंची नावं तुम्हाला लिहायची आहेत. त्याच्यानंतर चौथा प्रश्न आहे मिनी अँड विनी स्लेप्ट वेल इन अ शेल. मिनी आणि विनी या शिंपल्यामध्ये अगदी सुंदर अशा शांत निवांत झोपलेल्या आहेत. कॅन यू थिंक ऑफ अदर सेफ अँड नाईस प्लेसेस वेअर दे कॅन स्लीप वेल. म्हणजे त्या आणखी निवांत शांत झोपू शकतील अशा इतर एकदम सेफ सुरक्षित जागा सांगा बरं, किंवा सांगा तुम्ही. तर त्या कुठल्या असतील त्याचा तुम्ही विचार करून मला लिहून दाखवायचं आहे ते उत्तर. त्याच्यानंतर 5वा प्रश्न आहे फाइंड अँड कॉपी द फॉलोइंग फ्रॉम द पोएम. म्हणजे कवितेतल्या या पुढच्या ज्या गोष्टी दिलेल्या आहेत त्या तुम्ही मला लिहून दाखवायच्या आहेत. पहिलं आहे 2 स्टेटमेंट्स. म्हणजे 2 साधी वाक्य. 2 क्वेश्चन्स म्हणजे 2 प्रश्न. आणि 2 कमांड्स म्हणजे आज्ञा. 2 आज्ञा ज्या दिलेल्या आहेत ते बघा. आधीच्या धड्यांमध्ये आपण वाक्यांचे विविध प्रकार शिकलो होतो. विधानार्थी, प्रश्नार्थक, उद्गारवाचक आणि आज्ञार्थी वाक्य. उद्गारार्थी वाक्य आणि आज्ञार्थी वाक्य. तर तुम्हाला कवितेतून 2 वाक्य, 2 प्रश्न आणि 2 आज्ञा अशा शोधून लिहून दाखवायच्या आहेत. 6वा प्रश्न जो आहे हा आहे लर्न टू से द फॉलोइंग फास्टर अँड फास्टर. म्हणजे आपण जसं खाली काही शब्द दिलेले आहेत ते आपण फास्ट बोलण्याचा सराव करून दाखवायचा आहे. जसं आपण कच्चा पापड पक्का पापड, कच्चा पापड पक्का पापड असे काही शब्दांचा खेळ आपल्याला माहिती आहे. तशा प्रकारचे हे शब्द आहेत. शी सेल्स ऑन द सी शोअर. स्वॅम ओव्हर द सी. स्विम स्विम. स्वॅम बॅक अगेन. वेल स्वान. असे हे टंग ट्विस्टर तुम्हाला करायचे आहेत. तर हे पॉइंटर्स तुम्ही मला सोडवून पाठवायचे आहेत आपल्या ग्रुपवरती. हे सगळे 5 प्रश्न तरी लेखी प्रश्न आहेत. म्हणजे कविता लिहायचे, शब्दार्थ लिहायचे आणि 5 प्रश्न हे असे सर्व अभ्यास लिहून मला पुढच्या सोमवारी 12 वाजेपर्यंत पाठवायचं आहे. थँक्यू.